विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। न्यूज तुळजापूर नगर परिषद भोंगळा कारभार निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीत प्रशासन व मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांनी जाणून बुजून सावळा गोंधळ चालू केला आहे। त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे व भावी भक्तांना बसत आहे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या आवश्यक सेवा पाणीपुरवठा दिवसपासून जाणीवपूर्वक बंद आहेत। तसेच हे प्रशासन जनतेची भक्तांची भाविक भक्तांची आहे। या गोष्टीचा आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। आपणास बंद केला आहे तो उद्या सुरळीतपणे चालू करावा। मस्त लोकशाही मार्गाने सोमवारी नगर परिषद तुळजापूर कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने संबंधित कार्यालयावर अधिकाऱ्यांवर घागरी मोर्चा करावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार आहात याची कृपया नोंद घ्यावी। याची एक प्रत माहितीस्तव प्रशासन तथा उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर पोलीस अधिकारी तुळजापूर तसेच तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना माहिती देण्यात आली। त्यावेळेस गोकुळ तात्या शिंदे, श्याम पवार, सुधीर कदम, किशोर गोंगणे, अमर मगर, महेश चोपदार, गोरख पवार, दिलीप मगर, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नागवाडी, भरत जाधव, दुर्गेश साळुंके, उत्तम नाना अमृतराव, खंडू जाधव, फिरोज पठाण, बबन गावडे, लखन पेंदे, दादा इंगळे, सुभाष कदम चव्हाण आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। थकीत वीज बिलापोटी विद्युत महामंडळानं कनेक्शन कट केल्यामुळे महाविकास आघाडी नळाला पाणी येत नाही। तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचं ठिकाण असल्यामुळं आणि परवाच नवरात्र महोत्सव पार पडल्याने भाविक भक्तांची खूप तुळजापूरमध्ये गर्दी आहे आणि ह्या असल्या समयी ज्यावेळेस घरोघरी दररोज पाणी पुरवठा करायची गरज आहे त्यावेळेसच आज नगरपालिकेचं विद्युत कनेक्शन कट केल्यामुळं नळाला पाणी येत नसल्यामुळं भाविकांबरोबरच तुळजापूर शहरातील सर्वसामान्य जनतेची हेळसांड होत आहे। तुळजापूर नगरपालिका प्रशासनाला आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे निर्वाणीचा इशारा देतो। जर का सोमवारपर्यंत नळाचं पाणी सुरळीत चालू नाही झाल्यास महाविकास आघाडीतर्फे तुळजापूर नगरपालिकेवरती घागर मोर्चा घेऊन येऊन ही झोपलेल्या प्रशासनास जाग आणण्याचं काम आम्हाला करावं लागेल। नगरपालिकेनं प्रशासनानं तात्काळ ह्याच्यावर उपाययोजना कराव्यात व शहरातल्या नागरिकांबरोबर येणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तांना लवकरात लवकर सुरळीत पाणी पुरवठा सुरळीत करून त्यांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांमधून मुक्तता करावी एवढं बोलतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठिकाणी नगर परिषदचं विद्युत कनेक्शन कट केल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे। त्यामुळं येथील माता भगिनी येथे येणारे सर्व भाविक यांचे अतोनात हाल हे पाणी न येण्यामुळे होत आहेत। तरी प्रशासनानं पहिल्यांदा इतर बिलं न करता पाण्याचं बिल भरून येत्या सोमवारपर्यंत तुळजापूर शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करावा एवढंच या ठिकाणी बोलतो। आणि जर नाही सुरू केलं तर येणाऱ्या सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घागर मोर्चा आणून प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेली 2 दिवस तुळजापूर 5 दिवस तुळजापूर शहराला पाणी पुरवठा होत नाही आहे। अनेक नागरिकांचे हाल होत आहेत, महिलांचे हाल होत आहेत आणि कालचा शुक्रवार भरगच्च या ठिकाणी यात्रेकरूंची गर्दी असताना देखील भाविकांचे सुद्धा या ठिकाणी हाल झालेले आहेत। म्हणून निश्चितपणानं गेली 4 दिवसाचा हा पाणी पुरवठा बंद आहे तुळजापूरच्या नगरपालिकेचा। तरी ताबडतोबीनं चालू झाला पाहिजे अशी आमची महाआघाडीच्या वतीने या ठिकाणी आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे। सेवोने या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी पाठक यांना पाठवलेलं आहे आणि त्यांना नगरपालिकेत येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि ताबडतोबीनं जर या ठिकाणी त्यांनी व्यवस्था पाण्याची पूर्ववत नाही केली तरी आम्ही महाआघाडीच्या वतीनं सोमवारी या ठिकाणी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी काळं फासण्याचा देखील या ठिकाणी आम्ही आमचा मानस आहे। म्हणून निश्चितपणानं अधिकाऱ्यांनी ताबडतोब या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि पूर्ववत पाणी पुरवठा सुरळीत करावा म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतोय आणि ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।
नप प्रशासनाचा धिक्कार. पाणी पुरवठा बंद करणाऱ्या या नगर प्रशासनाचा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.